नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 हा सॉल्व्ह केला आणि थोड्या सेट्सच्या गोष्टी जसं की कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, युनिव्हर्सल सेट या ज्या काही गोष्टी असतात, या सबसेट म्हणजे काय असतं या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. तर या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन्स ऑन सेट हा टॉपिक कव्हर करणार आहोत आणि शेवटचा 1.4 हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहोत. तर चला सुरू करूया. तर ऑपरेशन ऑन सेट्स यात काय काय असतं की सेटवरती आपण वेगवेगळे ऑपरेशन्स करतो. आता पहिलं ऑपरेशन म्हणजे इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आता इंटरसेक्शन म्हणजे याला तुम्ही काय असं कन्सिडर करा की कॉमन. इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन. आता दोन सेटमध्ये कॉमन असलेल्या गोष्टी याला इंटरसेक्शन असं म्हणतात. आता डेफिनेशन बघू आधी. लेट ए अँड बी आर टू सेट्स, म्हणजे ए आणि बी असे दोन सेट्स आहेत. द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी. म्हणजे ए आणि बी मध्ये कॉमन असलेल्या एलिमेंट्सचा आपण जो एक सेट बनवतो त्या सेटला आपण इंटरसेक्शन ऑफ सेट असं म्हणतो. काय म्हणतो? या दोन्ही सेट्समध्ये कॉमन असलेल्या गोष्टी एलिमेंट्स आपण एका सेटमध्ये घालतो आणि त्या सेटला आपण इंटरसेक्शन ऑफ सेट्स म्हणतो. ते डिनोट असं केलं जातं बघा. ए या सिम्बॉलला इंटरसेक्शन म्हणतात. बी, ए इंटरसेक्शन बी किंवा बी इंटरसेक्शन ए असं लिहिला तरी चालतं. म्हणजे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. हे काय असं म्हणजे ए आणि बी मधलं कॉमन एलिमेंट्स म्हणा किंवा बी आणि ए मधलं कॉमन एलिमेंट्स म्हणा, कधीही सेम असतं. ते आपण सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं लिहितो बघा. ए इंटरसेक्शन बी इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे एक्स म्हणजे हा एलिमेंट ए मध्ये आहे आणि अँड एक्स हा बी मध्ये बी आहे. म्हणजे जो एलिमेंट ए मध्ये बी आहे आणि तो एलिमेंट बी मध्ये बी आहे, तशा एलिमेंट्सनी बनलेला सेटला आपण इंटरसेक्शन ऑफ सेट असं म्हणतो. आता याचं एक्झाम्पल बघू. आता हे बघा, सेट ए असा आहे. 1 2 3 4 5 हे एलिमेंट्स आहेत आणि बी मध्ये 3 5 7 8 9 असे एलिमेंट्स आहेत. आता आपण याचा वेन डायग्राम काढला तर ए सेट असा आहे ज्यात 1 2 3 4 5 असे एलिमेंट्स आहेत आणि बी मध्ये 3 5 7 8 9 असे एलिमेंट्स आहेत. तर या दोघांमध्ये कॉमन कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? 3 हा कॉमन आहे आणि 5 हा कॉमन. त्यामुळे आपण असं लिहितो द एलिमेंट 3 and 5 आर कॉमन इन ए अँड बी, therefore a intersection b is equal to 3, 5. एवढंच आहे. या दोन सेटमध्ये कॉमन असलेल्या गोष्टींपासून बनवलेला सेटला आपण इंटरसेक्शन ऑफ सेट असं म्हणतो. अजून एक एक्झाम्पल बघू. a इज इक्वल टू 1 2 3 4 5 1 2 3 5 7 9 आणि b इज इक्वल टू 2 3 5 असे दोन आहेत वेगवेगळे सेट. द एलिमेंट्स 2 3 5 2 3 5 हे बी मध्येही आहे आणि 2 3 5 हे ए मध्येही आहे. हे कॉमन आहेत. त्यामुळं ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2 3 5. पण आपण असं बघतो की 2 3 5 म्हणजे बीच आहे सेट. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू आपण बी ही असंही लिहू शकतो. जर याचा वेन डायग्राम काढायचा असला तर आपण असाही काढू शकतो. ए ज्यात 2 3 5 1 7 9 असे एलिमेंट्स आहेत. झालं. आणि आपण असे लिहू शकतो की इफ बी इज सबसेट ऑफ ए देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. या अशा गोष्टी असतात हे आपण बघून ह्या प्रॉपर्टी डिराईव्ह करू शकतो. पण हे एवढं काय इम्पॉर्टंट नाही. बरं, तुम्हाला एवढं कळालं ना? इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन एलिमेंट्स मध्ये कॉमन असलेल्या सेटला आपण इंटरसेक्शन ऑफ सेट असं म्हणतो. बरं, डिसजॉईंट सेट. डिसजॉईंट सेट म्हणजे काय? नावातच आहे डिसजॉईंट म्हणजे जॉईन नसलेला सेट. म्हणजे त्यात मध्ये कॉमन एकही एलिमेंट नाही असं. आता बघा, नो एलिमेंट इज कॉमन इन टू सेट देन दे आर सेट टू बी डिसजॉईंट सेट्स. आता म्हणजे हे बघा, सेट ए काय आहे 1 3 5 9 आणि बी काय आहे 2 4 8. म्हणजे ए आणि बी मध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही. त्यामुळे आपण असं लिहू शकतो ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय? कॉमन असलेल्या गोष्टी काय आहेत? कायच नाही. त्यामुळे आपण 5 लिहू शकतो. डिसजॉईंट सेट म्हणजे काय? एकही एलिमेंट कॉमन नसलेले असा सेट जो दोन सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही अशा दोन सेट्सना आपण डिसजॉईंट सेट्स म्हणतो. आता पुढे आहे युनियन ऑफ सेट.
आता डिसजॉईन झाला. आता आहे युनियन ऑफ टू सेट. आता युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे काय, डेफिनेशन वाचून बघू. लेट ए अँड बी बी टू सेट्स, म्हणजे ए आणि बी हे दोन वेगवेगळे सेट्स आहेत. देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन सेट ए अँड बी इज कॉल्ड युनियन ऑफ टू सेट्स. युनियनचा सोप्या भाषेत सरळ अर्थ म्हणजे ए आणि बी मध्ये असलेले प्रत्येक एलिमेंट्सनी बनलेला एक सेट. म्हणजे काय बघा, लेट ए अँड बी बी द टू सेट्स म्हणजे दोन सेट आहेत. सेट ऑफ ऑल एलिमेंट्स म्हणजे सगळ्या एलिमेंट्सनी सगळे एलिमेंट्स इन ए अँड बी, सगळे एलिमेंट्स इन ए, सगळे एलिमेंट्स इन बी मिळून बनलेला सेट, त्याला काय म्हणतो, युनियन ऑफ सेट. आता कसं लिहिलं जातं हे, ए यू लिहितात बघा, असं हे यू बी म्हणजे ए युनियन बी, आणि याला कसं वाचलं जातं, ए युनियन बी असं वाचलं जातं. एक्झाम्पल बघूया. ए इज इक्वल टू -1 -3 -5 0 आणि बी आहे 0 3 5. आता हे बघा, हा सेट ए आहे, हा सेट बी आहे. ए मध्ये -1 -3 -5 आणि 0 असे एलिमेंट्स आहेत. बी मध्ये 3 आणि 5 आणि 0 आहे. तर ए युनियन बी म्हणजे काय, या दोन्ही सेट्स पासून मिळून बनलेला सेट. आता काय काय आहेत बघा, यात -3 आहे, -5 आहे, 0 आहे, -1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. एवढंच आहे. ए आणि काय म्हटलं, ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. ए आणि बी मधले सगळे एलिमेंट्स किंवा बी आणि ए मधले सगळे एलिमेंट्स दोन्हीचा अर्थ सेम होतो. आता ही एक नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही जर लक्षात ठेवला तर मोस्टली एक्झाममध्ये जर जास्त मार्कासाठी प्रश्न आला तर यावरतीच येऊ शकतो. आणि हा फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्ही याचे कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट्स म्हणजे काय, सेटमध्ये असलेल्या एलिमेंट्स किती आहेत म्हणजे ते काउंट ऑफ द नंबर्स. आता बघायला सेट लेट ए इज इक्वल टू ए असा सेट आहे ज्यात 3 6 9 12 आणि 15 असे एलिमेंट्स आहेत. इज अ गिवन सेट विथ 5 एलिमेंट्स म्हणजे किती एलिमेंट्स आहेत त्यात, 1 2 3 4 5. कोणते एलिमेंट्स आहेत काय मॅटर करत नाही, पण किती आहेत टोटल, 1 2 3 4 5, 5 एलिमेंट्स आहेत बरोबर. म्हणून काय लिहिलं, देअरफॉर एलिमेंट्स इन सेट ए इज 5. याला लिहिताना कसं लिहितं, एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू 5. म्हणजे काय, सेट ए मध्ये 5 एलिमेंट्स आहेत. आता बी बघा, 6 12 18 24 30 आणि 36. आता टोटल एलिमेंट्स किती आहेत, 1 2 3 4 5 6, 6 एलिमेंट्स आहेत. म्हणजे एन ऑफ बी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इज इक्वल टू 6. एवढंच आहे, जास्त काय नाही. आता इंटरसेक्शन काढू आपण. हा सेट ए आहे, हा सेट बी आहे. या दोघांच्यात कॉमन असलेले एलिमेंट्स कोणते बघा, 6 आहे दोघांच्यात कॉमन, चला 6 लिहा. 12 आहे कॉमन, हो आहे लिहा. त्यानंतर आणि कोणता आहे का, नाही कोणता नाही. त्यामुळं ए इंटरसेक्शन बी काय काय असणार. आता हा डायग्राम बघूनच सांगा बरं पडेल. ए इंटरसेक्शन बी मध्ये 6 आणि 12 हे दोनच आहे ना, 6 आणि 12. आता किती आहेत ते नंबर ऑफ एलिमेंट्स, दोनच आहेत, 1 आणि 2. त्यामुळे आपण असं लिहितो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 2 झालं. बाकी कायच नाही. पुढचं काय, ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे काय, हे पूर्ण सेटमध्ये असलेले एलिमेंट्स. आता कोणते कोणते आहेत बघा, 3 6 9 12 15 18 24 30 आणि 36 म्हणजे हे सगळे एलिमेंट्स लिहिले. आता किती इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे. त्यामुळे आपण काय लिहितो, एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू 9. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट म्हणजेच काय, एन ऑफ त्या सेटचं नाव झालं एवढंच. म्हणजे कसं, एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती आहेत, 5 आहेत, 5 ला. एन ऑफ बी म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, ए इंटरसेक्शन बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत तेवढं. आता हा एक फॉर्म्युला आहे. एन ऑफ ए युनियन बी म्हणजे या दोन्ही सेट्स पासून बनलेला जो सेट आहे तो जर तुम्हाला फाइंड करायचा असला तर त्याचा फॉर्म्युला काय, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे आता हे बघा 9 आपण जर बघू, हे बघा हे किती आहे 9. आता एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी करा, काय होतं म्हणजे या सेटमध्ये असलेले एलिमेंट्स प्लस या सेटमध्ये असलेले एलिमेंट्स टोटल किती आहेत बघा. आता हे एन ऑफ ए किती आहे 5
एन ऑफ बी किती आहे 6. मग 5 + 6 किती होतं एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी किती होतं 11. 6 आणि 5 11. पण जर आपण यातून ए इंटरसेक्शन बी जर मायनस केलं म्हणजे काय म्हणा एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय करायला आपण 5 + 6 मायनस हे किती आहे ए इंटरसेक्शन बी 2 किती होतं 6 आणि 5 11 मायनस 2 9. 9 पण काय आहे ए युनियन बी. त्यामुळे आपण असं लिहू शकतो एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एवढंच. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला कायम तुम्हाला लागणार आहे. 10वी नंतरही लागतो, 10वीतही लागतो, 11वी 12वी जरी तुम्ही इंजिनिअरिंग घेतला नाहीतर काय म्हणजे पुढे स्टडीला गेला मॅथ्स जर तुमचा मेन सब्जेक्ट असेल तर हा कायम लागतो सेट्सचा. पुढे बघू आता आपण याचे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू. बरं आता सगळ्यात आपण क्वेश्चन नंबर 5 हा सॉल्व्ह करू. त्यानंतर आपण 1 2 3 4 घेऊ कारण की क्वेश्चन नंबर 5 आधी सॉल्व्ह केला तर तो आधी सोपा आहे आणि त्याचे लॉजिक तुम्हाला नंतर म्हणजे 1 2 3 4 मध्ये समजायला बरं पडेल. आता क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा की बाजूला दिसत असेल बघा की एक डायग्राम दिलाय. त्यात युनिव्हर्सल सेट आहे, ए सेट आहे, बी सेट आहे आणि तुम्हाला विचारलंय की ऑब्झर्व द फिगर अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आता कोणते कोणते आहेत बघा कोणतं फाइंड करायचं आपल्याला सेट ए सेट बी ए युनियन बी युनिव्हर्सल सेट ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट आणि ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. आता पहिला ए इज इक्वल टू आता ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत बघा एक्स आहे वाय आहे आणि झेड आहे आणि एम आहे आणि एन आहे बरोबर. दुसरं काय आहे बी सेट फाइंड करायचं. बी काय आहे हे बघायच्या आधी तुम्ही सॉल्व्ह करा आणि नंतर फक्त रिचेकिंगला पाहिजे तर बघणार तर बघा कारण की हे खूप इझी एक्झाम्पल्स आहेत. कोणते कोणते आहेत एम आहे एन आहे पी आहे क्यू आहे आणि आर आहे बरोबर. त्यानंतर काय म्हटलंय ए युनियन बी. आता ए आणि बीचा युनियन असलेले असे एलिमेंट्स ए युनियन बी. आता कोणते कोणते आहेत बघा एक्स आहे वाय आहे झेड आहे एम एन पी क्यू आणि आर बरोबर. त्यानंतर काय सांगितलंय युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय त्यात सगळे एलिमेंट्स आहेत. ते आता कोणते कोणते असणार बघा यू. आता काय काय असणार यात एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी बरोबर. एस आणि टी त्या सेटच्या बाहेर होते म्हणजे एच्या आणि बीच्या त्यामुळं एस आणि टी हे इन्क्लूड असणार. बरं पुढं बघा त्यानंतर कोणतं आहे काय विचारले ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय सेट ए सोडून उरलेले सगळे एलिमेंट्स. आता कोणते कोणते एलिमेंट्स आहेत हा डायग्राम बघा. आता हा डायग्राम बघा हा सेट ए आहे. या सेट ए मध्ये हा पूर्ण सेट ए होतो. या सेटला सोडलं तर उरलेले प्रत्येक एलिमेंट जे बी आहेत म्हणजे कोणतं पी क्यू आर एस टी हे सगळे जे आहेत हे सेट ए मध्ये येत नाहीत. ते सगळे आपण ए कॉम्प्लिमेंट मध्ये लिहितो. आता कोणते कोणते होतात बघा ते पी क्यू आर एस आणि टी बरोबर. आता पुढं काय सांगितलंय बी कॉम्प्लिमेंट काढायला सांगितलं. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आता बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हा सेट बी आहे याला सोडून उरलेले सगळे एलिमेंट्स. आता कोणते कोणते आहेत बघा याच्यावर हात ठेवा असा कोणते कोणते आहेत एक्स वाय झेड एस आणि टी. एक्स वाय झेड
एस आणि टी, बरोबर. आता पुढं काय विचारलंय, ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. आता ए युनियन बी म्हणजे काय सांग. ए युनियन बी म्हणजे ए आणि बी मध्ये असलेले सगळे एलिमेंट्स म्हणजे कोणता, हा असा सेट असणार. हा यात बी बी असणार, ए ही असणार आणि ए इंटरसेक्शन बी ते काय येणारच आपल्या आपण. म्हणजे हे दोन सोडले तर उरलेले कोणते कोणते आहेत, एस आणि टी, जे ए युनियन बी मध्ये येत नाही ते एलिमेंट्सला कोणतं, एस आणि टी. झालं, एवढंच होतं. क्वेश्चन नंबर 5 झाला. आता आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर 1. बरं, आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय आपल्याला दिलंय, एन ऑफ ए 15 दिले, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती दिले, 15. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू किती, 29. आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7 आणि एन ऑफ बी इज इक्वल टू क्वेश्चन 1 म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला फाइंड करायचं. बरं, आपल्याला काय फॉर्म्युला माहित आहे, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एवढा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. एन ऑफ ए युनियन बी आता काय आहे, फक्त व्हॅल्यू घाला. हे किती आहे, 29. बरं घातलं. एन ऑफ ए किती आहे, 15 घातलं. चला पुढं, एन ऑफ बी काय आहे माहित नाही म्हणून तसंच ठेवा. एन ऑफ बी माहित नाही आपल्याला, मायनस किती, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे, 7 घातली व्हॅल्यू. आता 15 मायनस 7 किती होतं, 8 होतं. 8 प्लस एन ऑफ बी इक्वल टू 29. मग एन ऑफ बी इक्वल टू किती, हे 8 तिकडे गेलं किती होतं, 21 झालं. एवढंच. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, नंबर ऑफ स्टुडंट इन हॉस्टेल किती आहे, 125. म्हणजे एका हॉस्टेलमध्ये आपण असं पकडा की एक हॉस्टेल आहे, या हॉस्टेलमध्ये युनिव्हर्सल सेट पकडा. हॉस्टेल म्हणजे किती, 125 स्टुडंट्स आहेत. म्हणजे एन ऑफ यू म्हणजे युनिव्हर्सल सेट पकडा. एका हॉस्टेलमध्ये 125 स्टुडंट्स आहेत. बरं, त्यातले टी किती, एन ऑफ टी म्हणजे चहा पिणारे किती आहेत, 80. एन ऑफ सी म्हणजे काय, कॉफी पिणारे किती आहेत, 60. ड्रिंक टी अँड कॉफी, चहा आणि कॉफी पिणारे किती आहेत, म्हणजे चहा बी पितात म्हणजे टी. इंटरसेक्शन अँड आहे, अँड म्हणजे इंटरसेक्शन, टी इंटरसेक्शन सी इक्वल टू 20. हे आपल्याला माहित आहे. एवढं दिले क्वेश्चन मध्ये. पुढे काय सांगितलंय, फाइंड स्टुडंट्स हू डोंट ड्रिंक टी और कॉफी, म्हणजे चहा आणि कॉफी न पिणारे विद्यार्थी किती आहेत. म्हणजे चहा आणि कॉफी पित नाही असे म्हणजे कोणते विद्यार्थी, म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मायनस जे बी सगळे चहा किंवा कॉफी पितात असे. म्हणजे काय, आता हा युनिव्हर्सल सेट असेल, हा एक सेट आहे ज्यात चहा पिणारे लोक आहेत, हा एक सेट आहे जिथं कॉफी पिणारे, आणि यात हे असे आहे जे चहा बी पितात किंवा कॉफीही पितात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे चहा आणि कॉफी दोन्ही पितात. मला सांगा, जर हे आता बघा या एक्झाम्पल मध्ये टाकू, चहा पिणारे किती, 80. कॉफी पिणारे किती, 60. चहा आणि कॉफी पिणारे किती, 20 जण. म्हणजे हे बघा हे वाले प्रश्नात काय विचारलंय, फाइंड स्टुडंट हू डोंट ड्रिंक टी और कॉफी, चहा बी नाही आणि कॉफीही नाही असे पिणारे कोण आहेत. हे बघा, हे जर सोडला तुम्ही हा सेट, तर उरलेले जे आहेत हे वाले स्टुडंट्स, हे वाले जे ते चहाही पित नाही किंवा कॉफीही पित नाही, मग ते कसं फाइंड करायचं, हा सेट मायनस करू. आता हा सेट कसा फाइंड करायचा, काय असतो बघा, हा काय आहे, हे बघा हा सेट दिसायला. हा सेट म्हणजे काय आहे, एन ऑफ टी युनियन सी, बरोबर. म्हणजे टी आणि सी याचं युनियन केलंय. आता त्याचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहित आहे, काय आहे, एन ऑफ टी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी. आता यात मी काय केलं का, यात फक्त एच्या जागी टी हे नाव दिलं, बीच्या जागी सी हे नाव दिलं, बाकीचा उरलेला सगळा फॉर्म्युला आहे तसा आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हे फाइंड करायचं. हे कसं फाइंड करणार, एन ऑफ टी व्हॅल्यू टाका, काय आहे 80. एन ऑफ सी काय आहे 60 मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी किती आहे 20, म्हणजे किती झालं 120.
म्हणजे त्या शाळेत हॉस्टेलमध्ये चहा किंवा कॉफी म्हणजे चहा ही पितात किंवा कॉफी पितात किंवा चहा आणि कॉफी दोन्ही पितात असे किती विद्यार्थी आहेत 120. टोटल हॉस्टेलमध्ये पोरं किती आहेत 125. मग हॉस्टेलमध्ये असे किती जण आहेत की त्यांनी चहा किंवा कॉफी काहीही पितच नाही. मग काय असणार हॉस्टेलमध्ये विद्यार्थी मायनस हे म्हणजे काय आपण असं लिहू शकतो स्टुडंट हू डोंट ड्रिंक टी और कॉफी इक्वल टू टोटल स्टूडेंट्स माइनस स्टूडेंट्स हू ड्रिंक टी और कॉफी. मला सांगा या शाळेत एवढे विद्यार्थी आहेत म्हणजे हॉस्टेलमध्ये जे काय करतात टी किंवा कॉफी पितात. म्हणजे थोडे स्टुडंट्स टी पितात, थोडे स्टुडंट कॉफी पितात आणि थोडे स्टुडंट टी पितात आणि कॉफी पितात. यांना सोडलं तर उरलेले आहेत त्यांनी चहा बी पित नाही किंवा कॉफी पित नाही. मग आपण तेच लिहिलं. आपल्याला हे स्टुडंट्स फाइंड करायचे. हे बघा हे वाले जे चहाही पित नाहीत किंवा कॉफीही पित नाहीत. मग हे काय केलं आपण हा पूर्ण जो हॉस्टेल आहे त्यातनं फक्त हे वाले स्टुडंट्स आपण मायनस केले. हे वाले म्हणजे किती आहेत 125 नाही विच इज इक्वल टू काय आहे टोटल स्टुडंट्स किती आहेत 125 मायनस हे स्टुडंट्स किती आहेत आपल्याला मिळाले आता 120 म्हणजे काय टी युनियन सी किती आहेत 120 विच इज इक्वल टू 5. म्हणजे आपण लिहू शकतो देअरफॉर स्टुडंट्स हू डोंट ड्रिंक टी और कॉफी आर 5. झालं एवढंच आपल्याला लिहायचं होतं. आता क्वेश्चन नंबर 3 बघू. बरं आता क्वेश्चन नंबर 3 घेऊ. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. स्टुडंट पास इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये पास झालेले विद्यार्थी किती आहेत 50. मॅथ्समध्ये 60. पास इन बोथ म्हणजे इंग्लिशमध्ये पास झालेत आणि मॅथ्समध्ये झाले असे किती 40. आणि काय लिहिलंय नन ऑफ देम म्हणजे असलेल्या मुलांपैकी नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट म्हणजे असा एकही विद्यार्थी नाही जो दोन्ही विषयात म्हणजे एक तरी विषयात पास झालेला आहे. असे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी एका ना एका विषयात पास आहेत. दोन्ही नसेनाकडे एका तरी विषयात पास आहेत. आणि काय विचारले फाइंड नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट वन म्हणजे वेन डायग्रामनं आपण समजून घेऊ. आता हा तुमचा क्लास आहे. या क्लासमध्ये हा आहे इंग्लिशचा सेट आणि हा आहे मॅथचा सेट. नवीन काढू आपण. हा आहे इंग्लिशचा हा आहे मॅथचा आणि हा तुमचा क्लास आहे. काय सांगितलंय पास इन बोथ म्हणजे असे किती विद्यार्थी जे इंग्लिशमध्येही पास आहेत आणि मॅथ्समध्येही पास आहेत 40 विद्यार्थी आहेत असं कन्सिडर करा. स्टुडंट पास इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये पास असणारे विद्यार्थी किती म्हणजे हा इंग्लिश आहे. या पूर्ण इंग्लिशमध्ये पास असलेले विद्यार्थी किती आहेत 50 आहेत. मॅथ्समध्ये पास असलेले किती आहेत 60 आहे बरोबर. नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट. मग आता फेल स्टुडंट्स आपण बाहेर लिहिले असते म्हणजे हे पास आहेत आतले फेल आपण बाहेर लिहिले. काय विचारले फाइंड नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट वन सब्जेक्ट म्हणजे एक सब्जेक्ट का असेना असं पास झालेले स्टुडंट्स म्हणजे कोणते असणार हे स्टुडंट्स. हे बघा हे जे दिसायलेत म्हणजे हा सेट कन्सिडर करा. हे जे आहेत हे एका ना एका विषयात पास आहेत म्हणजे इंग्लिशमध्ये का पास असेना किंवा मॅथ्समध्ये असेना किंवा दोन्हीतही असेना असे विद्यार्थी आहेत. मग आता काय करायला लागणार आपल्याला हा पूर्ण सेट फाइंड करायचा असेल तर काय करतो आपण युनियन करतो. मग काय युनियनचा फॉर्म्युला काय आहे एन ऑफ ई युनियन एम इक्वल टू एन ऑफ ई प्लस एन ऑफ एम
मायनस एन ऑफ ई इंटरसेक्शन एम. बरोबर आहे. आता एन ऑफ ई म्हणजे इंग्लिशमध्ये पास असलेले विद्यार्थी किती आहेत? 50 आहेत. एन ऑफ एम किती आहेत? म्हणजे मॅथ्समध्ये पास असलेले किती आहेत? 60 आहेत. मायनस एन ऑफ ई इंटरसेक्शन एम म्हणजे कॉमन किती आहेत? 40 आहेत. त्यामुळे आपण असं काढू. आता किती होतं? 60 मायनस 40 किती होतं? 20. 20 प्लस 50 70. मग आपल्याला एन ऑफ ई युनियन एम किती गावलं? 70. Therefore, students pass in at least one subject are 70. बरोबर. आता क्वेश्चन नंबर 4 घेऊ. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? 220 आहेत. लिहूया इथं आपण टोटल स्टुडंट्स म्हणजे 220 आहेत. म्हणजे असं कन्सिडर करा तुमच्या क्लासमध्ये टोटल 220 स्टुडंट्स आहेत आणि त्यापैकी रॉक क्लाइम्बिंग आवडणारे स्टुडंट किती आहेत? 130. स्काय वॉचिंग आवडणारे विद्यार्थी किती आहेत? 180 आहेत. आणि असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना दोन्ही आवडतं म्हणजे रॉक क्लाइम्बिंग ही आवडतं आणि स्काय वॉचिंग ही आवडतं? किती? 110 आहे. म्हणजे आपण लाईक बोथ लिहूया. किती आहे? 110. आता काय विचारलंय? हाऊ मेनी डोंट हॅव एनी ऑफ हॉबीज. आता असा क्वेश्चन जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा हा सॉल्व्ह करायचा सगळ्यात सोपा मेथड काय असतो की वेन डायग्राम काढू आपण आणि मग त्यानंतर समजून घेऊ आणि एकदा तुम्ही प्रॉब्लेम समजता तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता हा तुमचा क्लास आहे. या क्लासमध्ये विद्यार्थी किती आहेत? म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हा युनिव्हर्सल सेट असं कन्सिडर करू आणि टोटल किती आहेत? 220 स्टुडंट्स आहेत. बरं ओके ठीक आहे. आपल्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत? 220 स्टुडंट्स आहेत. आता आर नावाचा एक सेट बनवू ज्यात काय असणार? रॉक क्लाइम्बिंग आवडणारे स्टुडंट्स. आता रॉक क्लाइम्बिंग आवडणारे स्टुडंट्स किती आहेत? 130 आहेत. बरोबर. त्यानंतर काय आहे? स्काय वॉचिंगचा एक सेट आहे. आता स्काय वॉचिंग आवडणारे किती स्टुडंट्स आहेत? 180 स्टुडंट्स. बरोबर. असे किती स्टुडंट्स आहेत ज्यांना दोन्हीही आवडतं म्हणजे रॉक क्लाइम्बिंगही आवडतं आणि स्काय वॉचिंगही आवडतं? किती आहेत? 110 स्टुडंट्स. बरोबर. आता त्यांनी काय विचारलंय? हाऊ मेनी डोंट हॅव एनी ऑफ हॉबीज म्हणजे असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना स्काय वॉचिंग ही आवडत नाही आणि रॉक क्लाइम्बिंग ही आवडत नाही? दोन्ही म्हणजे कोणतीच हॉबी नाही असे किती विद्यार्थी आहेत असं विचारलंय. म्हणजे आपण काय करायचं आहे की हे स्टुडंट्स जे आहेत त्यांना काही ना काहीतरी हॉबी आहे. हे बघा हा या सेटमध्ये जेही आहेत ते. बरोबर. म्हणजे इथला हा स्टुडंट घेतला तर याला रॉक क्लाइम्बिंग आवडतं. इकडचा जो स्टुडंट आहे त्याला स्काय वॉचिंग आवडतं आणि इथले त्यांना तर दोन्ही आवडतं. यांना सोडलं तर जेही स्टुडंट्स आहेत म्हणजे हे बघा हे जर तुम्ही सोडला स्टुडंट्स तर उरलेल्या स्टुडंट्सना कायच हॉबी नाही म्हणजे रॉक क्लाइम्बिंग आवडत नाही किंवा स्काय वॉचिंग आवडत नाही. मग आपण काय करायचं? कसं फाइंड करायचे ते स्टुडंट्स? काय करायचं? हे स्टुडंट्स जे आहेत हे आपण फाइंड करू शकतो. हे टोटल किती स्टुडंट्स आहेत? कसं फाइंड करणार? हे युनियन फाइंड करणार. आता युनियनचा फॉर्म्युला आला आधी आपण काय करणार? हे स्टुडंट्स फाइंड करणार टोटल किती आहेत आणि ते आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास म्हणजे काय असणार? युनिव्हर्सल सेट. यातनं आपण क्लासमधल्या स्टुडंट्सचे जे टोटल आहेत त्यातनं एवढेशे मायनस केले तर जेही आन्सर गावतं ते म्हणजे कोणते? ज्यांना एकही हॉबी नाही तसे स्टुडंट्स. आता फर्स्ट वन काय आहे ते? डोंट हॅव एनी हॉबीज. एनी हॉबीज. आता हे फाइंड करायचं. आता कसं फाइंड करणार बघा. आधी आपण युनियन काढू. आता युनियन कसं करायचं? एन ऑफ आर युनियन एस इक्वल टू एन ऑफ आर प्लस एन ऑफ एस मायनस एन ऑफ आर इंटरसेक्शन एस.
बरोबर आहे. आता एन ऑफ आर किती आहे 130 प्लस एन ऑफ एस किती आहे 180 मायनस एन ऑफ आर इंटरसेक्शन एस किती आहे 110. आता 130 मायनस 110 किती होतं 20 प्लस 180 200. म्हणजे काय आपल्याला हे मिळालं हा सेट हा वाला हा जो आहे जो हा शेडेड रिजन आहे ते आपल्याला टोटल किती गावले 200 गावले. बरोबर आहे. आता डोंट हॅव एनी हॉबीज म्हणजे किती म्हणजे कोण जे आपल्याला फाईंड करायचं ते म्हणजे कोण हा क्लास आहे 220 स्टुडंट्सचा त्यातला 200 मुलांना एक ना एक हॉबी असं ना एक तरी हॉबी आहेच म्हणजे यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगची आहे नाहीतर फक्त स्काय वॉचिंगची आहे किंवा रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉचिंग दोन्ही पण आहे ते आहे ते मायनस जर आपण क्लासमधले स्टुडंट्स केले तर जेही गावतात ते असणार ज्यांना एकही हॉबी नाही. मग कसं करणार डोंट हॅव एनी हॉबीज इक्वल टू आन्सर इक्वल टू काय असणार याचं 220 म्हणजे काय असणार टोटल स्टुडंट्स इन क्लास मायनस काय करणार आपण स्टुडंट विथ हॉबीज with at least one hobby म्हणजे आन्सर काय ना 220 मायनस 200 विच इज इक्वल टू 20. बरोबर आहे हेच आन्सर आहे. आता सेकंड क्वेश्चन काय आहे हाऊ मेनी हॅव हॉबीज रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता रॉक क्लाइम्बिंग हॉबीज फक्त आहे असे किती विद्यार्थी आहेत. आता ते कसं फाईंड करणार आता मला सांगा फक्त रॉक क्लाइम्बिंग म्हटले म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडते असे विद्यार्थी फक्त रॉक क्लाइम्बिंग त्यांना स्काय वॉचिंग जराही आवडत नाही. आता असे किती बघ आता मला सांगा एक एक्झाम्पल देतो म्हणजे आपण वेन डायग्राम वरती काढू रफ पेपरवरती. हे बघा हे आहेत रॉक क्लाइम्बिंग आणि हे स्काय वॉचिंग आणि हे रॉक क्लाइम्बिंग प्लस स्काय वॉचिंग वाले. आता रॉक क्लाइम्बिंग प्लस स्काय वॉचिंग वाले किती आहेत 110. टोटल नंबर रॉक क्लाइम्बिंग आवडेल असे किती आहेत 130 आणि टोटल स्काय वॉचिंग म्हणजे किती आहेत 180. बरोबर आहे. फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडतं आम्हाला जराही स्काय वॉचिंगमध्ये इंटरेस्ट नाही असे किती स्टुडंट्स आहेत मला सांगा. आता हे रॉक क्लाइम्बिंग मधले जर मी हे काढले तर काय होणार हा असा सेट होतो बघा हा आर वाला. बरोबर आहे. यातले आपण स्काय वॉचिंग बी ज्यांना आवडतं त्यांना बाजूला काढून टाकलो म्हणजे आपण काय केलो हे 110 बाजूला काढून टाकलो म्हणजे आपण काय केलं 130 मधून मायनस 110 केलं. बरोबर आहे. स्काय वॉचिंग ज्यांना हे आवडतं त्यांना काढून टाकलो म्हणजे किती होतं 20. आता बघा हे एक्झाम मध्ये लिहायचं कसं असतं स्टुडंट्स हॅव हॉबी रॉक क्लाइम्बिंग ओनली इज इक्वल टू आता काय असणार एन ऑफ आर म्हणजे ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं त्यामधून मायनस करायचं. कुणाला मायनस करायचं ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं आणि स्काय वॉचिंग हे आवडतं अशी म्हणजे काय ज्यांना रॉक क्लाइम्बिंग हे आवडतं आणि स्काय वॉचिंग हे आवडतं अशी किती आहेत हे वाले हे किती आहेत 110 जण म्हणजे किती येणार हे 130 मायनस 110 विच इज इक्वल टू 20 झालं. आता पुढचा थर्ड काय सांगितलं जस्ट लाईक म्हणजे काय आपलं ओनली लाईक स्काय वॉचिंग. बरोबर हेच तर फाईंड करायचं आपल्याला हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव हॉबीज स्काय वॉचिंग ओनली म्हणजे फक्त त्यांना स्काय वॉचिंग आवडतं. आता यात काय करणार आपण हाच एक्झाम्पल कन्सिडर करा. हे स्टुडंट्स आहेत ज्यांना फक्त ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं हे आहेत ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आणि
स्काय वॉचिंग दोन्ही आवडतं आणि हे आहेत ज्यांना स्काय वॉचिंग आवडतं. आता मला सांगा, यातनं जर आपण एवढे स्टुडंट्स काढले तर उरलेले आहेत त्यांना फक्त स्काय वॉचिंग आवडतं, बरोबर आहे का नाही? हे म्हणाले मी, बघा हे बघा, हे वाले स्टुडंट्स, हे बघा, हा जो सेट आहे यांना फक्त स्काय वॉचिंग आवडतं, यांना रॉक क्लाइम्बिंग जराही आवडत नाही. मग तेच आपल्याला फाईंड करायचं. मग आपण काय करणार, हे 180 आहे त्यातनं आपण 110 मायनस करणार, विच इक्वल टू काय आहे 70. आपण काय केलो, स्काय वॉचिंग जे बी आहे म्हणजे हा सेट हा एस आहे, एन ऑफ एस. आता यातनं आपण काय मायनस केलं, हा भाग केला. हा भाग म्हणजे काय आहे, एन ऑफ एस इंटरसेक्शन आर. हेच तर फाईंड करायचं आहे. हेच तर आपण यात आता फॉर्म्युला लिहून काढू. आता बघा एक्झाममध्ये लिहिताना असं फॉर्म्युला वाईज लिहायचं. ओनली लाईक स्काय वॉचिंग इज इक्वल टू काय असणार, एन ऑफ एस, म्हणजे बघा हे काय आहे, एन ऑफ एस मायनस काय केलो आपण, एन ऑफ एस इंटरसेक्शन आर. एन ऑफ एस म्हणजे हे एस मधून मायनस काय केलो, एन ऑफ एस इंटरसेक्शन आर. किती होतं, 180 मायनस 110 विच इक्वल टू 70. झालं, एवढंच होतं. आणि अशी आपण एक्सरसाइज 1.4 सॉल्व केलो आणि हा आपला फर्स्ट लेसन सेट्स हा कंप्लीट झाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.